प्रकारे बुद्ध काळापासून तर ह्या विनयाच्या निर्मितीपर्यंतचा संघ निर्मितीचा एक इतिहास आपण या ठिकाणी पाहिला. जेव्हा भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं, महापरिनिर्वाण झाल्यानंतर आपण इतिहास बघितला की भगवान बुद्धांनी हा जो विनय तयार केलेले आहेत, हे जे विनय तयार केले आणि जो धम्म उपदेश केला, या धम्म आणि विनयाचं सुरक्षित करण्यासाठी प्रथम धम्म परिषद संपन्न झाली राजगृहामध्ये. प्रथम धम्म संहितेची कार्यवाही आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितली. 500 अरहंत भिक्खूंच्या उपस्थितीमध्ये राजगृह या ठिकाणी भगवान बुद्धांनी उपदेशिलेले संपूर्ण विनय आणि धम्म याचं शुद्ध स्वरूपामध्ये संगायन झालं होतं. आपण हे मागच्या लेक्चरमध्ये बघितलं. त्यानंतर द्वितीय धम्मसंहिता संपन्न झाली. द्वितीय धम्मसंहितेचा पण आपण कार्यवाही बघितली. द्वितीय धम्मसंहितेच्या इतिहासात आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं की वैशालीला जी संहिता संपन्न झाली, या संहितेमध्ये विनय पिटकातील किंवा भिक्खूंच्या विनयातील 10 विनयाच्या संदर्भात महत्त्वपूर्ण कारवाई झाली. आपण जे 10 विनय बघितले होते मागच्या लेक्चरमध्ये, त्या 10 विनयाच्या संदर्भात महत्त्वपूर्ण कारवाई झाली. पण सर्वात महत्त्वाचं याची जी फलश्रुती आहे, कोण सांगू शकेल? म्हणजे मेन काय झालं, मुख्य फलश्रुती काय झाली या द्वितीय धम्मसंहितेमध्ये? पंथ निर्माण झाले आहे ना. आपण मागच्या इतिहासात बघितलं. म्हणजे ते कोण होते? वैशालीचे वज्जीपुत्तक. वज्जीपुत्तक भिक्षूंमुळे झालं सर्व हे. म्हणजे वज्जीपुत्तक आणि मग जो मूळ बुद्धांचा जो विनय मांडणारा होता, मूळ विनयवादी विनयस्तरी. तर अशा प्रकारे या दुसऱ्या धम्मसंहितेमध्ये जी मुख्य फलश्रुती आहे ती म्हणजे काय? बौद्ध धम्मात म्हणजे भगवान बुद्धांनी निर्माण केलेला जो संघ आहे, या संघामध्ये 2 संप्रदाय निर्माण झाले. आपण म्हणतो ना की बौद्ध धम्मामध्ये संप्रदाय निर्माण झाले. बौद्ध धम्मात संप्रदाय निर्माण झाले म्हणजे नेमकं कुठे झाले संप्रदाय निर्माण? कुठे झाले? संघात झाले ना. बौद्ध धम्मात संप्रदाय निर्माण झाले म्हणजे काय? भगवान बुद्धांनी जो संघ निर्माण केला होता तो संघ विभाजित झाला, 2 गटांमध्ये विभाजित झाला. तर सर्वप्रथम द्वितीय धम्मसंहितेमध्ये हा जो संघ आहे, बुद्धांनी निर्माण केलेला संघ 2 गटात विभाजित झाला. कोणते कोणते? द्वितीय धम्मसंहितेमध्ये भगवान बुद्धांनी निर्माण केलेला जो संघ होता, या संघामध्ये 2 संप्रदाय निर्माण झाले. हा इतिहास आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेला आहे. कोणते कोणते? भगवान बुद्धांच्या मूळ विनयांना मानणारा, त्याचं आचरण करणारा मूळ पंथ होता स्थविरवादी, त्याला आपण स्थविरवादी पंथ म्हणतो, किंवा याला म्हणतो मूळ तत्ववादी फंडामेंटलिस्ट. जो संघ बाहेर निघाला, या संघातून जो बाहेर निघाला त्या संघाला म्हणायचे महासांघिक. म्हणजे वज्जीपुत्तक, वैशालीचे वज्जीपुत्तक, त्यालाच काय म्हणतात? महासांघिक किंवा सुधारणावादी, रिफॉर्मर. अशा पद्धतीने हे 2 संघ तयार झाले. मग पुन्हा काही वर्षानंतर जेव्हा तिसरी धम्मसंहिता संपन्न झाली, सम्राट अशोकाच्या काळामध्ये पाटलीपुत्र म्हणजे पटना या ठिकाणी बौद्ध धम्माची तिसरी ऐतिहासिक धम्मसंहिता संपन्न झाली. याही धम्मसंहितेचा इतिहास आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितला. या संहितेचे अध्यक्ष होते, कोण होते? बनते मोग्गलीपुत्र तिस्स. मोग्गलीपुत्र तिस्स यांनी या धम्मसंहितेच्या अंतर्गत बौद्ध धम्मामध्ये निर्माण झालेले जे काही विविध संप्रदाय होते, त्या संप्रदायाचं विवेचन केलेलं आहे त्या संहितेमध्ये. आणि सम्राट अशोकाच्या काळापर्यंत आपण हे पाहतो की स्थविरवादी आणि महासांघिक हे जे 2 पंथ तयार झाले होते, सम्राट अशोकाच्या काळापर्यंत याही पंथामध्ये परत भेद निर्माण झाले. स्थविरवाद पुन्हा 12 पंथामध्ये विभाजित झाला आणि महासांघिक पुन्हा 6 पंथामध्ये विभाजित झाला. म्हणजे अशा प्रकारे सम्राट अशोकाचा काळ येईपर्यंत बौद्ध भिक्खू संघ एकूण 18 पंथांमध्ये विभाजित झाला होता. आणि मग या तिसऱ्या धम्मसंहितेमध्ये अध्यक्ष भंते मोग्गलीपुत्र
तिस्स यांनी या 18 पंथांपैकी 17 पंथांचं खंडन केलं आणि बुद्धाचा जो मूळ पंथ होता, पंथ म्हणता येत नाही, जो बुद्धाची जी मूळ शिकवण मानणारे भिक्खू होते, म्हणजेच कोणतं, स्थविरवाद, या स्थविरवादाचं म्हणजे या स्थविरवादाला प्रोत्साहित केलं, या स्थविरवादाला प्रमुख मानण्यात आलं. तर जे जे 18 पंथ निर्माण झाले होते ते व्यवस्थित लिहून घ्या. बौद्ध भिक्खू संघामध्ये म्हणजे बौद्ध संघामध्ये जे काही 18 पंथ निर्माण झाले त्या 18 पंथांना आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. जे मूळ म्हणजे बौद्ध संघाचे जे दुसऱ्या संगीतीमध्ये 2 पंथ निर्माण झाले होते, स्थविरवादी आणि महासांगिक, बरोबर आहे. मग त्यानंतर या पंथांमध्ये पुन्हा पंथ निर्माण होत गेले आणि अशोकाच्या काळापर्यंत असे एकूण 18 पंथ निर्माण झाल्याचा इतिहास आपण पाहतो. स्थविरवाद जो आहे त्या स्थविरवाद्यामध्ये स्थविरवादीमधून एकूण 12 पंथ निर्माण झाले, महासांगिकमधून एकूण 6 पंथ निर्माण झाले. अशा पद्धतीने 12 आणि 6 एकूण 18. स्थविरवादी यामध्ये वज्जीपुत्तीय, धर्मोत्तरीय, भद्रयानिक, छन्नागारिक, सम्मित्रीय, त्यानंतर महिशासक, धर्मगुप्तिक, सर्वस्तिवादी, काश्यपीय, सांक्रांतिक आणि सूत्रवादी असे एकूण हे 12 पंथ आहेत. त्यानंतर हे बाकीचे 6 पंथ महासांघिक, त्यामध्ये एक व्यवहारिक, गोकुलिक, बाहुलिक, चैत्यवादी आणि प्रज्ञप्तिवादी असे एकूण 18 पंथ निर्माण झाले. संघ हा 18 पंथामध्ये विभाजित झाला. या 18 पंथांच्या म्हणजे या सर्व विविध पंथांच्या पूजापाठाच्या पद्धती वेगवेगळ्या, यांची विचारधारा वेगवेगळी होती. त्यामुळे संघ अशोकाच्या काळामध्ये 18 पंथात विभाजित झाल्यामुळं कोणता पंथ हा बुद्धाचा मूळ पंथ आहे म्हणजे मूळ तत्त्वज्ञान सांगणारा आहे आणि कोणता पंथ नकली आहे, तर हे समजणंसुद्धा कठीण झालं होतं. तर आपण तो बघितलं की इतिहास की स्वतः अशोकाने मोगलीपुत्र तिस्स यांच्याकडून धम्माचं अध्ययन केलं आणि भगवान बुद्धांनी शिकवलेला विभाज्यवाद म्हणजे तत्वाला विभाजित करून करून त्याचं परीक्षण करणे, सत्य काय आणि असत्य काय हे जाणणे, अशा पद्धतीने स्वतः या सर्व पंथांमधील जे भिक्षू होते त्यांची परीक्षा घेतली आणि ज्यांनी ज्यांनी विभाज्यवाद सांगितला त्यांनाच ठेवलं आणि बाकी सर्वांची हकालपट्टी केली. तर असे एकूण 60,000 भिक्खू होते ज्यांची हकालपट्टी अशोकाने केली. म्हणजे भंतेजींकडून त्यांचं चिवर उतरवण्यात आलं, सफेद वस्त्र त्यांना घालण्यात आलं आणि असे 60,000 भिक्खू पाटलीपुत्रहून त्यांना बाहेर काढण्यात आलं. आणि जो मूळ पंथ होता, मूळ म्हणजे बुद्धांनी शिकवलेल्या मूळ शिकवणुकीला मानणारा स्थविरवाद, याला प्रमुख मानण्यात आलं. आणि त्यानंतर स्थविरवादी भिक्खूंची तिसरी ऐतिहासिक धम्मसंगीती पाटलीपुत्र या ठिकाणी संपन्न झाली. पुढील अनेक वर्षांपर्यंत बुद्ध धम्म भारतामध्ये विकसित होत होता. काही ठिकाणी म्हणजे सम्राट अशोकाच्या नंतरही पुढील अनेक वर्षांपर्यंत या संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये बुद्ध धम्माचा प्रचार होत राहिला, प्रसार होत राहिला. धम्मसंगीतीमध्ये स्वतः सम्राट अशोकाने मुलगा त्याचा महेंद्र याला भिक्खू संघाला दान दिलं. तर ते महेंद्र कुठे गेले? श्रीलंकेला गेले. तिथे जाऊन संघ निर्माण केला, श्रीलंकेमध्ये धम्माचा प्रचार प्रसार केला, तिथे भिक्खू संघाची निर्मिती केली. 9 समित्या स्थापन केल्या होत्या. ते 9चे 9ही भिक्खू विविध देशांमध्ये गेले, तिथे धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. त्या प्रत्येक ठिकाणी भिक्खू संघाची निर्मिती झाली. म्हणजे अशा पद्धतीने तिसऱ्या धम्मसंगीतीमुळे जो भिक्खू संघ आहे जो फक्त भारतामध्येच मर्यादित होता, तिसऱ्या संगीतीच्या नंतर भारताच्या बाहेरसुद्धा प्रसारित झाला आणि विविध देशांमध्ये जाऊन त्या ठिकाणी पुन्हा संघाची निर्मिती झाली. त्या ठिकाणी संघ विकसित झाला. पुढचा इतिहास आपण पाहतो. सम्राट अशोकाच्या नंतर ज्या राजाचं नाव नेहमीच घेतलं जातं की ज्या राजाने बौद्ध धम्माचं रक्षण केलं
त्या राजाचं नाव आहे राजा मिलिंद. राजा मिलिंद याचं मूळ नाव काय होतं? मिनॅंडर. हा ग्रीकचा राजा होता, आहे की नाही? हा ग्रीकचा राजा होता आणि राजा मिलिंद आणि नाक्सेन भिक्षू यांच्यामध्ये वादविवाद झाला. वादविवादामध्ये राजा मिलिंद हरला आणि त्याने त्यावेळेस बौद्ध धम्माचा स्वीकार केला. अशा पद्धतीने म्हणजे पहिला विदेशी बौद्ध राजा जर कोणी असेल तर तो राजा मिलिंद आहे. पहिला विदेशी बौद्ध राजा, ग्रीकचा राजा होता हा, पहिला विदेशी राजा राजा मिलिंद आहे. याने सुद्धा त्याच्या कारकिर्दीमध्ये त्याच्या प्रदेशामध्ये, म्हणजे याची राजधानी होती पेशावर, आजचं जे पाकिस्तान आहे, पाकिस्तानमधलं पेशावर, त्याची ती राजधानी होती. त्याने पेशावर आणि पेशावरच्या संपूर्ण परिसरामध्ये, ग्रीकमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार केला. त्यानंतर आपण पुन्हा पाहतो इतिहासामध्ये की सम्राट अशोकाच्या नंतर ज्या सम्राटाचं नाव आपण नेहमीच घेतो त्याचं नाव आहे सम्राट कनिष्क. पहिल्या शतकामध्ये झालेला हा राजा सम्राट कनिष्क याने सुद्धा बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसाराला गती दिली. असा एक इतिहास आहे. हा सुद्धा ग्रीकचा होता. असा इतिहास आहे की जेव्हा याने भारताच्या मध्य प्रांतावरती आक्रमण केलं, म्हणजे मध्य प्रांत कोणता? नालंदा, बिहार वगैरे जो प्रांत आहे त्या प्रांतावर ज्याने आक्रमण केलं, तर तिथे त्यावेळेस जो राजा राज्य करीत होता त्या राजाने हात जोडले आणि माझं राज्य मला परत द्या अशी विनंती केली. तर तेव्हा कनिष्कानी त्या राज्याच्या बदल्यात 90,000 सुवर्ण मुद्रांची मागणी केली की 90,000 सुवर्ण मुद्रा द्या, तुम्हाला मी तुमचं राज्य परत देतो. तर त्या राजाकडे 90,000 सुवर्ण मुद्रा नव्हत्या. तर त्या राजांनी सम्राट कनिष्काला त्यांच्या राज्यात असणाऱ्या 3 गोष्टी दिल्या. एक दिला राजकीय मोर पक्षी, अतिशय सुंदर होता राजकीय मोर. त्यानंतर भगवान बुद्धांचं भिक्षापात्र, जे बघा वैशालीच्या लिच्छवींना भगवान बुद्धांनी दिलं होतं ना भेट स्वरूपामध्ये, ते भिक्षापात्र. आणि त्या राजाच्या राजदरबारामध्ये असलेला आचार्य भिक्षू अश्वघोष, विद्वान स्कॉलर भिक्षू, ते महायान संप्रदायाचे होते. अश्वघोष जे होते हे महायान संप्रदायाचे होते. तर अशा पद्धतीने या 3 गोष्टी घेऊन तो परत त्याच्या राजधानीला गेला आणि तेव्हापासून हा कनिष्क आचार्य भिक्षू अश्वघोषांच्या सानिध्यामध्ये आला. अश्वघोषांनी त्याला मार्गदर्शन केलं, त्याला बौद्ध धम्माचा परिचय करून दिला आणि तेव्हापासून हा सम्राट कनिष्क बौद्ध झाला. पण कोणता बौद्ध? महायानी संप्रदायाचा बौद्ध झाला. हा पहिला राजा आहे असं तुम्ही लिहा की पहिला महायानी संप्रदायाचा राजा की ज्याने महायान संप्रदायाला फॉलो केलं, त्याचा विकास केला. हा कोणता आहे राजा? सम्राट कनिष्क, पहिला महायानी संप्रदायाला मानणारा राजा सम्राट कनिष्क. आणि मग सम्राट कनिष्काच्याच काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये महायान संप्रदायाचा विकास झाला. मोठ्या प्रमाणामध्ये आजचं जे काश्मीर आहे ना, काश्मीरमध्ये याचं राज्य होतं, त्याची राजधानीसुद्धा होती कनिष्कपूर. त्या काश्मीरमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये महायान संप्रदायाचा विकास झाला. आजही जर तुम्ही बघा काश्मीरला कधी गेलात ना, लडाख वगैरे, त्या ठिकाणी तुम्हाला महासंघ दिसेल, म्हणजे महायान संप्रदायाचे तुम्हाला भिक्षू दिसतील, लामापंथी भिक्षू दिसतील. म्हणजे हा जो प्रचार आहे महायान संप्रदायाचा हा कनिष्काच्या काळात झालेला आहे, भिक्षू अश्वघोषांच्या काळामध्ये झालेला आहे. तर अशा पद्धतीने सम्राट कनिष्काच्या काळातही बौद्ध संघाचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रसार झाला. की सम्राट कनिष्काच्या नंतर काही 100, 150, 200 वर्षानंतर या भारतामध्ये अट्टकथा लिहिण्यात आली. अट्टकथा, आपण अट्टकथांचा इतिहास सुद्धा बघितला. आचार्य भदंताचार्य बुद्धदत्त आहे की नाही, आचार्य भदंताचार्य बुद्धदत्त, त्यानंतर आचार्य भिक्षू बुद्धघोष, त्यानंतर धम्मपाल, म्हणजे हे जे विद्वान स्कॉलर भिक्षू संघामध्ये होते यांनी त्या काळामध्ये बौद्ध धम्मातील विविध तत्वज्ञानावरती अट्टकथांची निर्मिती केली. हा जो काही 200 वर्षाचा काळ आहे याला बौद्ध धम्माचा सुवर्ण काळ म्हणतात. काय म्हणतात? सुवर्ण काळ, गोल्डन इरा. कारण या 200 वर्षाच्या कालावधीत जे अट्टकथाचार्य होऊन गेलेले आहेत, भदंताचार्य, बुद्धदत्त, बुद्धघोष, धम्मपाल,
यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य जगतामध्ये क्रांती केली, अट्टकथांची निर्मिती केली. म्हणजे हे सुद्धा संघाचं खूप मोठं काम आहे बघा. हे आपण यासाठी पाहत आहोत की हे जे सगळे आहेत हे संघाचे सदस्य होते, हे सगळे भिक्षू होते. संघा जरी विविध संप्रदायाचे असतील पण संघातले सदस्य होते ना, त्यांनी बुद्ध धम्माच्या प्रचारासाठीच काम केलं की नाही. आणि त्यामुळे हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. अट्टकथांची निर्मिती झाली, त्याला बौद्ध धम्माचा साहित्यातील सुवर्णकाळ असं म्हणतात. जो महत्त्वाचा मुद्दा संघ विकासाच्या बाबतीमध्ये जो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे नालंदा विश्वविद्यापीठाचा. भारताच्या भारतीय बौद्ध धम्माच्या इतिहासामध्ये जो सर्वात महत्त्वाचा बिंदू आहे तो हा नालंदा विश्वविद्यालयाचा इतिहास आहे. हजारोच्या संख्येने या विद्यापीठामध्ये भिक्षू बौद्ध धम्माचं अध्ययन करीत होते. नालंदा विश्वविद्यालय हे महायान संप्रदायांचे बहुसंख्य भिक्षू या ठिकाणी, म्हणजे नालंदा विद्यापीठ हे महायानवादींचं विद्यापीठ होतं. जो महायान संप्रदाय निर्माण झाला होता, महासांघिक संप्रदाय, या संप्रदायाचं हे महत्त्वाचं केंद्र होतं. परंतु या ठिकाणी थेरवादी भिक्षूसुद्धा त्या ठिकाणी बौद्ध धम्माचं अध्ययन करीत असत. त्यामुळे नालंदा विश्वविद्यालय हा बौद्ध धम्माच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा बिंदू आहे. हजारोच्या संख्येने या ठिकाणी भिक्खू संघ राहत होते. म्हणजे तो जो सातवं जे शतक आहे, ज्या शतकामध्ये नालंदा विश्वविद्यालय विकसित झालं, तो शतक बौद्ध धम्माच्या इतिहासातील अत्यंत क्रांतिकारी शतक आहे. असं म्हणतात की भारतामध्ये विदेशातून भिक्षू शिकायला यायचे, विदेशातून. म्हणजे भारतातले तर भिक्षू शिकायचेच, पण विदेशामधून, म्हणजे जसं आपण पाहतो त्या चीनी यात्रेकरू कोण, फाहियान हुयानत्सांग, त्याने नालंदा विश्वविद्यालयाला भेट दिली होती. हुयानत्सांग, ज्यावेळेस तो हुयानत्सांग आला होता तर त्यावेळेस भारतामध्ये सम्राट हर्षवर्धनाचं राज्य होतं. सम्राट हर्षवर्धनाच्या काळामध्येच आजचं जे काही हरियाणा आहे ना, हरियाणा जो प्रदेश आहे, हरियाणा, पंजाब वगैरे, तर त्या ठिकाणी सम्राट हर्षवर्धनाचं राज्य होतं. आणि याच्याच काळामध्ये चीनी यात्रेकरू हुयानत्सांग भारतामध्ये आला होता. भारतातल्या विविध बौद्ध स्थळांना त्याने भेटी दिल्या आणि नालंदा विश्वविद्यालयाला सुद्धा त्याने भेट दिली. आणि नालंदा विश्वविद्यालयाबद्दल त्याने खूप सविस्तर असा वृत्तांत त्याच्या प्रवास वर्णनामध्ये लिहिलेला आहे. म्हणजे किमान ह्या काळापर्यंत सुद्धा भिक्खू संघ हा विकसित झालेला होता. हा जो सम्राट हर्षवर्धन आहे याचा एक मोठा भाऊ होता, त्याचं नाव होतं यशवर्धन, आणि त्याला एक बहीण होती, त्या बहिणीचं नाव होतं यशश्री. तर असा एक इतिहास आहे की बंगालचा एक गौंड राजा होता शशांक. त्या शशांक राजाने हर्षवर्धनाची, म्हणजे जो हर्षवर्धन याचा जो मोठा भाऊ होता हर्षवर्धन, त्याची हत्या केली, त्याला मारलं. त्यानंतर त्याची जी बहीण होती यशश्री, त्या यशश्रीच्या पतीलासुद्धा त्यांनी मारलं. आणि मग ती जी बहीण होती यशश्री, हिला वाटलं आता माझे पती मरण पावले, आता मी काय करू, तर ती आत्महत्या करण्यासाठी एका जंगलामध्ये निघून गेली, एकटीच निघून गेली. तर जेव्हा त्या हर्षवर्धनाला माहीत झालं की माझी जी बहीण आहे यशश्री ही जंगलामध्ये गेली आत्महत्या करण्यासाठी, म्हणजे काय म्हणतात ते सती जाणं म्हणतात, सती जंगलामध्ये निघून गेली, तर बहिणीला वाचवण्यासाठी हर्षवर्धन हा सुद्धा तिच्या मागे मागे जंगलामध्ये गेला. तर जेव्हा तो जंगलात गेला तर त्याने पाहिलं की त्याची जी बहीण आहे यशश्री अत्यंत शांत बसून हात जोडून होती. कोणासमोर? एका भिक्षूंसमोर. त्या जंगलामध्ये एक भिक्खू ध्यान करत होते. त्या भिक्खूंनी हर्षवर्धनाच्या बहिणीला वाचवलं. ती तिथे शांत हात जोडून बसलेली होती. जेव्हा त्याने ते बघितलं, अरे माझी बहीण तर या ठिकाणी जिवंत आहे आणि हे जे महापुरुष आहेत यांनी माझ्या बहिणीला वाचवलं, तेव्हापासून सम्राट हर्षवर्धन त्या भिक्खूंच्या सहवासामध्ये आला आणि हळूहळू तो सुद्धा बौद्ध धम्मीय झाला. आणि मग त्यानंतर त्याने संपूर्ण जीवन बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसाराकरिता व्यतीत केलं. तर अशा प्रकारे 7व्या शतकापर्यंतचा संघाचा जो इतिहास आहे हा इतिहास आपण या ठिकाणी बघितलेला आहे. सम्राट हर्षवर्धनानंतर या भारतामध्ये पालराजे होऊन गेले. पालराजे धम्मपाल एक महत्त्वाकांक्षी राजा या राजघराण्यामध्ये होऊन गेला. आणि हे सर्व पालराजे हे बौद्ध धम्मीय होते.
पाल राजे, राष्ट्रकूट राजे, सातवाहन राजे या सर्व राजघराण्यांनी बौद्ध धम्माच्या विकासाला चालना दिली. विविध विहारांची निर्मिती केली. आपण ह्या ज्या लेण्या पाहतो ना, अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, किंवा जे काही विविध लेण्या आहेत, या लेण्यांची सुद्धा निर्मिती झाली. आणि या सर्व लेण्यांच्या निर्मितीमध्ये या सर्व राजांचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे. पाल राजे, राष्ट्रकूट राजे, त्यानंतर आपल्या महाराष्ट्रातले कोण होते, सातवाहन राजे, या सर्व राजांच्या कार्यकाळातही बौद्ध धम्म, बौद्ध संघ मोठ्या प्रमाणामध्ये विकसित झाला. पण एक दुर्दैवी घटना पुढच्या काळामध्ये घडली, म्हणजे ज्याला म्हणूया की तेव्हा बौद्ध धम्माची प्रतिक्रांती झाली. तेव्हापासून कोणती घटना आहे ती? 1199ला, इसवी सन 1199 मध्ये बंगालचा मुस्लिम शासक बख्तियार खिलजी, 1199 मध्ये बख्तियार खिलजी या मुस्लिम शासकाद्वारा नालंदा विश्वविद्यालयाला मोठ्या प्रमाणात आग लावण्यात आली. मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला. बौद्ध भिक्षूंच्या कत्तली झाल्या. बौद्ध भिक्षू काही पळून गेले जीव वाचवून. बौद्ध धम्माचं जे काही साहित्य होतं या विद्यापीठात असलेलं, हे सुद्धा साहित्य म्हणजे भस्मसात झालं. असं म्हणतात की ज्याने जी आग लावली होती त्याचा तो धुवा पुढील 6 महिन्यांपर्यंत निघत होता. म्हणजे विचार करा की ते किती मोठं साहित्य त्या ठिकाणी असेल. आणि मग खऱ्या अर्थाने तेव्हापासून बौद्ध धम्माच्या प्रतिक्रांतीला, बौद्ध धम्म नष्ट होण्याची जी सुरुवात आहे ती इथूनच आहे. भारतामधून बौद्ध धम्म हा पूर्णपणे लोप पावला. का लोप पावला? कारण संघ नष्ट झाला. मेन कारण आहे. संघ नष्ट झाला, भिक्खू नष्ट झाले, धर्माचे प्रचार करणारे प्रचारक प्रसारक नष्ट झाले, भिक्खू नष्ट झाले, आणि आपोआपच बौद्ध संस्कृतीसुद्धा नष्ट झाली. बौद्ध धम्म नष्ट झाला. त्याचं मेन कारण आहे की संघ नष्ट झाला. आणि 1199 पासून पुढचा जो काळ आहे त्या पुढच्या काळामध्ये बौद्ध धम्म झिरो झाला. भारतामध्ये झिरो, शून्य, संपला होता बौद्ध धम्म. तर जेव्हा ब्रिटिशांचं राज्य भारतामध्ये होतं, ब्रिटिशांचं राज्य, हे ब्रिटिश जरी ख्रिश्चन धर्मीय असले, म्हणजे ख्रिश्चन धर्माचे असले, पण ते चिकित्सक लोक होते, म्हणजे धर्मचिकित्सा करणारे लोक होते. तर ब्रिटिशांच्या काळातही भारतामध्ये विविध ठिकाणी उत्खनन झालं. आपण ह्याच्या लेण्या पाहतो. अजिंठा लेणीचा शोध कोणी लावला? इंग्रज अधिकाऱ्यांनी लावला. अशा अनेक लेण्या आहेत, स्तूप आहे, यांचं उत्खनन, यांचं शोध ब्रिटिशांच्या काळात झालेला आहे. त्याचा इतिहास पाहणे, त्याची इतिहासाची इतिहास लिहिणे, पुनर्रचना करणे, हे सर्व काम ब्रिटिशांच्या काळात झालेलं आहे. त्या शिलालेखांमध्ये जे काही लिहिलेलं होतं ब्रह्मी लिपीमध्ये, त्याचं वाचन अगोदर कोणी केलं? जेम्स, आहे की नाही? ब्रिटिशांच्या काळात झालं सर्व ते. म्हणजे अशा पद्धतीने असं म्हणता येईल की या घटनेच्या नंतर एक थोडंसं ज्याला म्हणता येईल की बौद्ध धम्म थोडासा उजागर झाला, थोडासा लेण्यांच्या माध्यमातून, उत्खननाच्या माध्यमातून. तो कधी झाला? ब्रिटिशांच्या काळामध्ये झालेला आहे. परंतु ब्रिटिशांच्याच काळामध्ये ज्या वेळेस अनागारिक धम्मपाल यांचं खूप महत्त्वाचं काम आहे, हे तुम्ही नाव नेहमीच लिहावं. भारतामध्ये आधुनिक भारतात बौद्ध धम्माचा उत्थान ज्यांनी केला, म्हणजे ज्यांना म्हणूया की आधुनिक काळातील बौद्ध धम्माचे उद्गाते, हे अनागारिक धम्मपाल आहेत. श्रीलंकेहून ते भारतात येतात. भारतामध्ये येऊन ज्या ज्या ठिकाणी बौद्ध धम्माचा वारसा आहे, मग सारनाथ असेल, बुद्धगया असेल, या सर्व ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी प्राणपणास लावून ते बौद्ध धम्माच्या वारसाचं रक्षण करतात आणि बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करतात. यांनी सुरुवात केलेली आहे, अनागारिक धम्मपाल यांनी. मग यांच्यामुळेच त्या ठिकाणी मग भदंत चंद्रमणी महाथेरो, त्यांनी बाबासाहेबांना दीक्षा दिली, ते सुद्धा भारतामध्ये राहू लागले. कुशीनगर या ठिकाणी राहत होते. म्हणजे अशा पद्धतीने आधुनिक काळामध्ये हळूहळू भिक्खू संघाला एकदा पुन्हा पुनर्जीवन मिळालं आणि भिक्खू संघ हळूहळू वाढीस लागला. पण एक महापुरुष जन्मास आला या भारतामध्ये,
की ज्यांनी बौद्ध धम्माचं पुनर्जीवन केलं, त्या महापुरुषाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 1199ला जो बौद्ध धम्म नष्ट झाला, जवळपास 700-750 वर्षांपर्यंत भारतामधून बौद्ध धम्म समूळ नष्ट झाला होता. आणि हा समूळ नष्ट झालेल्या बौद्ध धम्माला पुन्हा पुनर्जीवन केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. 750 वर्षाच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांमुळे 14 ऑक्टोबर 1956ला पुन्हा बौद्ध धम्माचं पुनर्जीवन झालं. आणि आज जे काही आपण बौद्ध भिक्षू म्हणून जीवन जगत आहोत, जे काही बौद्ध म्हणून आपण जीवन जगत आहोत, हे सर्व उपकार या महापुरुषाचे आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यामुळे याच्यानंतर जो संघ विकसित, म्हणजे त्या बाबासाहेबांनी ज्यावेळी धम्मदीक्षा घेतली होती त्यावेळेस काही मोजके भिक्षू होते, हातावर मोजण्या इतके, जसं भदंत चंद्रमणी महाथेरो, आनंद कौशल्यायन, आहे की नाही, किंवा काही मोजके भिक्षू होते. राहुल सांकृत्यायन पण त्यावेळी एक बौद्ध विद्वान होते. पुन्हा और कोण, जगदीश काश्यप वगैरे. तर असे जे काही भिक्षू होते, तर यातला सर्वात महत्त्वाचा जो बिंदू आहे तो म्हणजे भदंत जगदीश काश्यप यांनी 1972मध्ये अखिल भारतीय भिक्खू संघाची निर्मिती केली, स्थापना केली. भदंत जगदीश काश्यप यांच्या पुढाकारामध्ये काही मोजक्या भिक्षूंच्या उपस्थितीत 10 ऑक्टोबर 1972ला अखिल भारतीय भिक्खू संघाची स्थापना करण्यात आली. आणि आपण सर्व याच अखिल भारतीय भिक्खू संघाच्या अंतर्गत काम करतो. मागे बघा अधिवेशन झालं आपल्या इथे, तर आता जे अधिवेशन झालं आपल्या लोकुत्तराला, तर अखिल भारतीय भिक्खू संघाच्या अंतर्गत महाराष्ट्र भिक्खू संघाची बॉडी तयार करण्यासाठी अधिवेशन मागे संपन्न झालं. तर अशा पद्धतीने आपले ज्यांनी याची सुरुवात केली ते भिक्षू भदंत जगदीश काश्यप हे अखिल भारतीय भिक्खू संघाचे संस्थापक आहेत. आणि मग त्यानंतर अनेक भिक्षू आहेत, जसं आता भदंत आनंद कौशल्यायन आहेत, धर्मकीर्ती आहेत, सावंगी मेधनकर आहेत. असे अनेक भिक्षू आहेत की ज्यांनी विविध प्रकारचं साहित्य निर्माण केलं आणि बौद्ध धम्माचं साहित्य परत त्यांनी उजागर केलं. आणि आज जे काही आपण त्रिपिटक वाचतो, पुस्तकांचं अध्ययन करतो, हे सर्व या जुन्या भिक्षूंनी केलेलं कार्य आहे, हे धम्म कार्य आहे. तर अशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदीक्षेच्या नंतरचे जे काही आजचे हे 65 वर्ष आहेत, या 65 वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये जे बौद्ध धम्माचं पुनर्जीवन झालं, भिक्खू संघाचं पुनर्जीवन झालं, ते सर्वस्व श्रेय केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जातं. यांनीच ही धम्मक्रांती केलेली आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांसाठी जेवढे भगवान बुद्ध पूजनीय आहेत, तेवढेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरसुद्धा आपल्या सर्वांसाठी पूजनीय आहेत, आपले प्रेरणास्थान आहेत. अशा प्रकारे बौद्ध भिक्खू संघाचा निर्मिती, विकास आणि विविध संप्रदायांचा इतिहास भगवान बुद्धांच्या काळापासून तर आधुनिक काळापर्यंतचा संपूर्ण इतिहास आपण आज या ठिकाणी बघितलेला आहे. आशा आहे की आपण सर्वांनी याचं परत एकदा अध्ययन करावं. या ठिकाणी आजचा आपण लेक्चर समाप्त करूया. पुनश्च एकदा आपल्या सर्वांबद्दल मंगलकामना अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो.